सद्गुरुनाथ महाराज की जय। आता अंबाजी महाराज बोलत आहेत। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। प्रतिवार्षिक प्रमाणे श्री सद्गुरु आज्ञेने व्यास पौर्णिमा म्हणजेच आजचा हा पुण्यपर्व काळ गुरुपौर्णिमा उत्सव आज रोजी ती संपन्न होतोय। आजचा हा जो दिवस आहे सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा, कृतज्ञतेचा आणि शिष्यांनी आपल्या सद्गुरूंना कृतज्ञतेची जी आपण सद्गुरूंच्या चरणी जी पुष्पांजली वाहतो तो आजचा दिवस आहे। सद्गुरु सेवा केल्याने, गुरुभक्ती केल्याने काय होतंय, कशासाठी करायची आहे। एक भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज मी काय करू, असं कुठलं व्रत करू की जेणेकरून माझ्या हातून महाविष्णूची पूजा संपन्न होईल। माझी अशी इच्छा आहे की भगवान विष्णूची महापूजा माझ्या हातून घडावी। मग त्याच्यासाठी मी काय करावं, काय केलं पाहिजे, हे कृपा करून तुम्ही मला सांगा। त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, अरे भक्ता, तुझी जर खरोखर इच्छा आहे त्या महाविष्णूची पूजा करण्याची तर मी सांगतो तेवढे तू फक्त 4 वचनं ऐक। एक आहे ना, ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मे भूतयोगिराज हंसशिरः स्वामी महाराजाय नमो नमः। सद्गुरुराया नमना सो तुमचे पाया, सद्गुरुराया नमना सो तुमचे पाया, सद्गुरुराया नमना सो तुमचे पाया। आकाश मार्गी तुमचे गमना, ब्रह्मानंदी सुना, दर्शन देई जड करी दान, दर्शन देई जड करी दान। हरियागे तव पाया नमन सो तुमचे पाया, सद्गुरुराया सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी, सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी, सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी, मधला ठाव द्यावा पायी, मधला ठाव द्यावा पायी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वत्सल दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वत्सल दिगंबरा। सद्गुरुनाथ सिद्धनाथ, सद्गुरुनाथ सिद्धनाथ, सद्गुरुनाथ सिद्धनाथ। जय जय योगीराज स्वामी, जय जय योगीराज। कृष्णानंद रे कृष्णानंद रे कृष्णानंद रे कृष्णानंद रे, कृष्णानंद रे कृष्णानंद रे कृष्णानंद रे कृष्णानंद रे, कृष्णानंद रे कृष्णानंद रे कृष्णानंद रे। जय जय योगीराज स्वामी, जय जय योगीराज, जय जय
प्रेमानंदीनाथ जय जय योगीराज माता प्रेमानंदीनाथ जय जय योगीराज माता प्रेमानंदीनाथ जय जय योगीराज माता प्रेमानंदीनाथ जय जय योगीराज स्वामी जय जय योगीराज सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की माता प्रेमानंदनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु अप्पा महाराज की माता की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, जर तुला खरंच ती इच्छा असेल तर हे 4 वचन तू पाळ. मी जे सांगतोय ते 4 गोष्टी कर, म्हणजे तुझी ती महाविष्णूची पूजा आपोआप घडेल. स्वामी काज गुरुभक्ती, काय सांगितलंय? स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नो हे तुझा. सत्य बोले मुखे, पुढं काय सांगितलंय? सत्य बोले मुखे, दुःखवे अनेकांच्या दुःखे, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. कुंडलीक वरदे. तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मग काय सांगितले संत तुकाराम महाराजांनी? हे 4 वचन तू जर केले तर ती भगवंताची महाविष्णूची पूजा झाली आहे. सगळ्यात पहिलं काय सांगितलंय? स्वामी काज. स्वामी काज म्हणजे काय हो? कोणी सांगेल का? स्वामी कोणाला म्हणलेलं आहे? स्वामी जो जगाचा पालन करताय, भगवान परमात्मा पांडुरंग. स्वामी काज. स्वामी काज म्हणजे काय करायचंय की जे भगवंतानी आपल्याला जन्माला घातले, कशासाठी? भगवत भक्ती करण्यासाठी. ते काम दिलेलं आहे. ते स्वर चालू ठेवा. जन्माला घातलंय कशासाठी? की तू माझी भक्ती कर, माझं नाम घे. ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये गर्भ असतो, जे बाळ जन्माला येत असतं, त्यावेळेस त्या बाळाला 9 महिने खूप त्रास होतो. नरक यातना त्या याच्यामध्ये त्याला भोगाव्या लागतात. आणि मग त्यावेळेस तो भगवंताचा धावा करतो, सोहम सोहम सोहम, म्हणजे हे भगवंता मला लवकर सोड याच्यातून, मी तू जे सांगितलेले ते काम निश्चित करील. कधी म्हणतो? ज्यावेळेस तो पोटात असतो. सोहम सोहम. त्याला सगळं माहिती असतं, प्रारब्ध तिने काय काय कर्म केलेले, कसा त्याला जन्म मिळणार आहे त्याला सगळं माहिती असतं, पण तिथेला यातना त्याला सहन होत नाही. मग तो काय म्हणतो? सोहम सोहम, म्हणजे मला याच्यातून सोड, मी तुझं दिलेलं काम निश्चित करील, तुझं नाम घेईल, भक्ती करील. त्याला स्वामी काज म्हणलेले. पण कलियुगाचा महिमा असा आहे, ज्यावेळेस ते बाळ बाहेर येतं आणि रडायला लागतं, कोहम कोहम कोहम, मी कधी म्हणालो होतो मी तुझं काम करीन. असा माणसाचा जन्म आहे. पण भगवंतानी आपल्याला जन्माला घातले कशासाठी? स्वामी काज. भगवंताचं नाम घेण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणताय की पहिले काय कर तू? स्वामी काज. मनुजा जन्मुनी केलेस काय, मनुजा जन्मुनी केलेस काय, आपण जन्माला आल्यानंतर काय झालंय, काय केलंय? सेवुनी दर्दी घृत साय. काय केलं आपण? 2-3 टाइम भरपूर खाल्लंय. नाश्ता टाइम झाला, आता खिचडी कधी येते, भगर कधी होतीये, प्रवचन कधी संपतंय,
माणसाचा जन्म याच्यासाठी झालेला आहे की भगवंताचं नामचिंतन भक्ती करायची आहे। मनुजा जन्मुनी केलेस काय, मनुजा जन्मुनी केलेस काय, मनुजा जन्मुनी केलेस काय, मनुजा जन्मुनी केलेस काय। म्हणून महाराज म्हणताय की तू स्वामी काज कर। काय काम करायचे स्वामी काज म्हणजे भगवंताचं नामचिंतन करायचंय, भगवंताची भक्ती करायची आहे। तू जन्मता स्वतःस रडलास पोरा, आनंदुनीच हसला परिलोक सारा। ऐसेच पुण्य करी रे मरताही तू रे, तू हाससी परी विश्व रडेल सारे। मरताना असं मरायचे की आपण हसू पण सगळे आपल्यासाठी रडले पाहिजे। ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपण स्वतः रडत असतो, पण मरताना असं मरायचे की आपल्यासाठी लोक रडले पाहिजे। असं काम करायचे, अशी भक्ती करायची, असं भगवंताचं नाम घ्यायचे। म्हणून सगळ्यात पहिली सांगितले स्वामी काज। मग दुसरं वचन काय सांगितलंय? आपल्याला जन्म मिळाल्यानंतर आपल्यावरती मागच्या जन्माचं प्रारब्ध आणि पुढे येणारा जो का भविष्य काळ सांगितलेला त्या दोन्हीचा मेळ घालून दिलेला असतो। मग आपल्याला जन्म ज्यावेळेस आपला होतो त्यावेळेस आपल्याला 3 ऋण सांगितलेले आहेत, पितृऋण, देवऋण आणि ऋषी ऋण। हे सर्व फेडत, त्याचं सर्व फेडत फेडत आपल्याला पुण्याची प्राप्ती करायची। कुणाचे ऋणात ठेवू नको, सद्गुरू अण्णास्वामी आपल्याला सांगतायत योगपीठासनामध्ये, कुणाचे ऋणात ठेवू नको, कर्जवाढ होऊ देऊ नको। ऋण कोणतं आहे हो? तुम्ही म्हणता माझ्यावरती 5 लाखाचं कर्ज आहे, 10 लाखाचं कर्ज आहे, माझे EMI चालू आहे, हे ऋण नाही बरं का। स्वामींनी हे ऋण सांगितलेलं नाही। कुणाचे ऋणात ठेवू नको म्हणजे माझा जो जन्म झालेला आहे, जे माझं कर्तव्य सांगितलेलं आहे, त्या कुठल्याही याच्यामध्ये माझं ऋण ठेवू नको, त्याची कर्जवाढ होऊ देऊ नको। हे कर्ज आपलं आपण घेतलेलं आहे। गाडी हप्त्याने घेतली, घर हप्त्याने घेतलं, महाराजांनी सांगितलं होतं का? देवानी सांगितलं होतं का तू कर्ज कर? पण जे मागचं कर्ज घेऊन आलेलो आहे ते कर्ज मिटव। कुणाची ऋणात ठेवू नको, कर्ज वाढ होऊ देऊ नको, आत्मस्वरूपा भुलवू नको, हीच विनंती यायचे बाई। आत्मस्वरूप म्हणजे ज्याच्यासाठी मी जन्माला आलोय त्याचं मला मूळ समजू दे, ते आत्मस्वरूप विसरून जाऊ देऊ नको। आणि मग दुसरं वचन सांगितलंय, तुकाराम महाराज म्हणताय बघ, दुसरं वचन आहे स्वामी काज गुरु भक्ती। तुला जर महाविष्णूची पूजा करायची असेल तर गुरु भक्ती सांगितलेली आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्रूपाय गो। मग दुसरं वचन गुरुभक्ती सांगितली आहे। गुरुभक्ती म्हणजे काय हो? गुरूंना प्रश्न विचारणे म्हणजे गुरुभक्ती नाही। आत्ताच सद्गुरू आप्पा महाराजांनी सांगितले, धन्य आजचा दिवस गुरु कृपा झाली। कशाने झाली? कानी मंत्र सांगोनिया विराग दीक्षा दिली, धन्य आजचा दिवस। तो आजचा दिवस आहे की आपल्याला 365 दिवस
ज्या क्षणाची आपण वाट बघतो तो आजचा गुरुपौर्णिमा उत्सव, गुरुपौर्णिमेचा दिवस. आणि मग गुरुभक्ती काय सांगितलेली आहे की जो गुरुनी मंत्र दिलेला आहे, जो तारक मंत्र आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचा जप करणे, त्याचं अनुष्ठान करणे आणि सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करणे. कृपेने तयाच्या आम्ही आहो आज, गुरु आज्ञे चालणे हाची रिवाज. त्याला गुरुभक्ती म्हणलेलं आहे. सद्गुरूंचा आताच सद्गुरूंनी सांगितलंय, सद्गुरूंचा शब्द प्रमाण उडी मार म्हणले की आपण काय आपल्याला काय उड्या मारायचं नाहीये. पण महाराजांनी सांगितलंय की गुरुमंत्र जप करा, तो निश्चितच करायचा आहे. ती गुरुभक्ती सांगितलेली आहे. नाही तर असे अनेक भक्त 9 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. आता वेळ कमी, आता ते सांगत बसलो तर तुम्ही म्हणताल आता पुढचा वेळ जाईल. पण गुरुभक्तीमध्ये आणि शिष्यांमध्ये 9 प्रकार सांगितलेले आहेत कसे भक्त आहेत. आता एकदा काय झालं माहिती आहे का, एका भक्ताला एवढं उचंबळून आलं की नाही आता मी माझ्या गुरुच्या घरी जाणार आणि तिथे गुरुसेवा करणार, गुरुभक्ती करणार. ठरलं, त्यांनी सांगितलं आता मी काय महिनाभर येणार नाही घरी, मी आता सेवेला चाललेलो आहे. पण आला, आश्रमात आला, सगळं ठरल्याप्रमाणे महाराजांना सांगितलं मी आता इथे सेवेला राहणार आहे. महाराज म्हणे वा 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 वा, चांगली बुद्धी झाली म्हणे तुला. आजकाल आता सेवा करण्यासाठी बोलवावं लागतं. आता पहिला काळ गेला, स्वतःहून यायचे, 15 दिवस राहायचे, महिनाभर. आता सोनईला आपण सगळेजण राहिलेलो आहे. पण आता काळ बदललाय, बोलवावं लागतं. फोन केला की सांगतात नाही माझ्या जवळच्या मित्राचं नातेवाईकाचं लग्न आहे, गुरुपौर्णिमेला येणं शक्य नाही आहे, नंतर मी येऊन जाईल, नाही तर आधी दर्शन करून जाईल. असे अनेक कारणं आहेत. पण हा भक्त तिथं गेला आणि म्हणाला महाराज मला महिनाभर इथे सेवा करायची आहे. महाराज म्हणाले वा वा वा, स्वागत आहे म्हणे तुझं, तुला चांगली बुद्धी झाली. आणि मग सेवा म्हणजे काय सांगितलं. म्हणजे मी महाराज म्हणे तू काय करणार, तुम्ही जे सांगताल ते करेल. मग ठरलं, सकाळी त्याला उठवलं, 4-4:30 वाजता आवाज दिला, म्हणे उठ बाबा. अरे म्हणे इतक्या मला लवकर उठायची सवय नाही म्हणे, मी थोडंसं अजून थोड्या वेळ झोपतो आणि मग माझी वेळ झाली की उठतो. महाराज म्हणे बरं ठीक आहे, पहिला दिवस आहे. उठले महाशे 8-8:30ला. मग ते हळूहळू तोंड धुणं, तिथं जे शिष्य होती बाकीचे त्यांचं लवकर आटपलं. हे उठले, हळूहळू ब्रश करू लागले. एकाला विचारलं म्हणे इथं पेपर नाही आला का म्हणे आज सकाळी, दिव्य मराठी. ते पेपर वाचल्याशिवाय माझी सुरुवातच होत नाही. ते म्हणे याच्यासाठी आला का म्हणे तू इथं. महाराजांनी सांगितले लवकर आवरायचे, 12 वाजता आरती आहे, जप आहे, मग महाप्रसाद आहे. 12 वाजता माझी तर नाश्त्याची वेळ म्हणे 9 वाजता. मला जीव तगमग करू लागला म्हणे. ब्रश केला की मला चहा नाश्ता लागतो म्हणे इथं. ते म्हणजे तू गुरुग्रही आलेला आहे, इथले नियम तुला पाळावे लागतील. ठीक आहे आलोय म्हणे आता पहिला दिवस. 12 वाजले, घड्याळ पाहू लागला, कधी यांची आरती संपतीन, कधी महाप्रसाद येतो. महाराजांचं दर्शन राहिलं बाजूला, ती आरती घ्यायची राहिली बाजूला, जिकडं महाप्रसादाची पंगत होती तिकडं पहिल्या लाईनीत जाऊन बसला. ते म्हणे काय, सद्गुरु सेवेला आलोय, महाराजांनी सांगितलं लवकर प्रसाद घ्यायचा. बरी ही सद्गुरु सेवा आहे. संध्याकाळ झाली, पाऊस पडू लागला आणि जे आश्रमामध्ये गायी होत्या ते भिजू लागल्या. ते महाराज म्हणे बाबा तेवढ्या गायी सोड म्हणे, वासरं सोड आणि गोठ्यात बांध. मी काय सोडणार म्हणे त्यांना, मीच बंधयुक्त आहे म्हणे, हे सोडायचं काम तुमचं आहे म्हणे महाराज, बंधनातून सोडायचं काम तुमचं आहे. ते गुरुजींना सांगू लागला गायी तुम्हीच सोडा आणि तुम्ही बांधा म्हणे. महाराज म्हणे बरं ठीक आहे. गायी सोडल्या, गोठ्यात नेऊन बांधल्या. रात्र झाली, पाऊस पडू लागला. महाराज म्हणे अरे जोरदार पाऊस पडतोय, एकदा फक्त तू जाऊन बघतो का गायी व्यवस्थित आहे का, त्यांना चारा टाकला का. आपल्याला नाही जमत म्हणे हे.
आपण एकदा अंथरुणात पडलो की विषय संपला. महाराज म्हणे ठीक. दुसऱ्या दिवशी काही भक्त आले महाराजांच्या दर्शनाला, पेढे लाडू सगळं घेऊन. हे मासे पहिले पळत महाराजांच्या पायापाशी, महाराज थांबा थांबा, मी सेवा करतो, हा प्रसाद मी वाटतो. टोपलं उचललं, 2-3 वाटले, अर्ध टोपलं गायब. याला काय गुरुभक्ती म्हणतात, याला काय गुरुसेवा म्हणतात? नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणताय ही सेवा नाही, ही गुरुभक्ती नाहीये. गुरुभक्ती म्हणजे काय? आपल्या सद्गुरु योगीराज हंसतीर्थ स्वामींनी सुद्धा आपल्या पदामध्ये सांगितले, सद्गुरु सेवा देम जाई सार्थक होईल जन्माची. सद्गुरूंच्या वचनावरती, सद्गुरूंच्या आज्ञेवरती तेवढा विश्वास पाहिजे. काल आपण ऐकलंय जसं मारुती रायांनी स्वतः त्या अज्ञानाला घेऊन रामदास स्वामींची भेट करून दिली आणि रामदास स्वामींनी ज्या अज्ञानाला सांगितलं होतं की तू इथली सेवा कर, त्या सेवेचं, त्या वचनाचं त्यांनी पालन केलं आणि साक्षात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान हे तिथं सेवा करू लागली त्या आश्रमामध्ये. एवढी ताकद सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये. म्हणून स्वामी काज गुरुभक्ती, जर तुम्ही आपण गुरुभक्ती केली, गुरुचं वचन आज्ञा पालन केले, तर ती सुद्धा महाविष्णूची पूजा सांगितलेली आहे. संत तुकाराम महाराजांना गुरुभक्ती म्हणजेच भगवंताची महापूजा आहे. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. काय गुरुकृपेचं, गुरुसेवेचं सामर्थ्य सांगितले. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, ध्यान लावलं की आपल्या सद्गुरूचं ध्यान समोर आलं पाहिजे, स्वरूप समोर आलं पाहिजे. आणि कृपा म्हणजे काय? मोक्ष, मोक्ष मूलम गुरुकृपा. गुरुकृपा झाली म्हणजे त्या भक्ताचं, त्या शिष्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या गुरुमंत्राच्या संकल्पामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा संकल्प सांगितलेला आहे. तिसरं वचन सांगितलंय पितृवचन. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तिसरं वचन जो पालन करीन तो भगवंताची महापूजा त्याच्या हातून घडणार आहे. पितृवचन सांगितलंय तिसरं वचन. आता मला सांगा, आजच्या याच्यामध्ये जे पालक इथं बसलेले आहेत त्यांची मुलं किती ऐकतात हो? आपण तरी किती ऐकतो? पितृवचन म्हणजे असं सांगितलेलं आहे, जो आपल्या वडिलाचं वचन जे ते सांगतील ते ऐकतो त्याला पितृवचन म्हणलेलं आहे. आणि जो ते वचन ऐकतो, जे सांगितलेलं काम करतो, जे सांगितलेल्या आज्ञेचं पालन करतो, तीच महाविष्णूची पूजा सांगितलेली आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले सद्गुरू आप्पा महाराज आहेत. ज्यांनी कधीही आपल्या पित्याचं वचन खाली जाऊ दिलं नाही, त्यांनी कधीही त्यांच्या आज्ञेचं खंडन केलं नाही. अण्णा स्वामींनी जे सांगितलं, आता जे जुने भक्त आहेत त्यांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. महाराजांनी सांगितलं म्हणजे ती आज्ञा, त्याचं तंतोतंत पालन झालंच पाहिजे. अण्णा स्वामींनी सुद्धा कृष्णानंद स्वामींचं वचन पालन केलं. जी कृष्णानंद स्वामींनी जी आज्ञा दिली त्या आज्ञेवरती त्यांनी त्यांचा पूर्ण आयुष्याची कालक्रमण केलेलं आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू आप्पा महाराजांनी सुद्धा आपल्या पितृवचनाचं कधी खंडन केलं नाही. महाराजांनी जे सांगितलं ती आज्ञा शिरसावंद म्हणलेले. अहो, हे आज असे उदाहरण कुठेही पाहायला मिळणार नाही, कारण की तेवढा दृढ भक्ती, दृढ भाव पाहिजे. वडील आहेत पण काय आहेत? गुरु आहेत. सगळ्यात पहिले गुरु आपले वडील सांगितलेले आहे. सगळ्यात पहिला गुरु वडील सांगितले, कारण की ज्यावेळेस उपनयन संस्कार होतो तो मंत्र आपल्या कानामध्ये गायत्री मंत्र सांगितला जातो, तिथून ते आपले गुरु होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. महाराजांनी कधीही
म्हणजे आज कंटाळा आलाय, आज बरं नाही, असं कधीही केलं नाही. सद्गुरू अण्णास्वामींनी सांगितले की आप्पा असं करायचंय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाई आत्या होत्या, सगळ्यांना माहिती, अन्नपूर्णा आत्या. त्यांची तब्येत बरी नसायची. 1989ला डेपकोमध्ये कार्यक्रम होता. डेपको देऊळगा राजा 89लाच ना. आत्याची प्रकृती खूप बिघडली होती, सारखा त्रास व्हायचा. आता काय होईल काही सांगता येत नाही. आणि अण्णास्वामी आप्पा महाराज हे सगळे देऊळगा राजाला भव्य असा कार्यक्रम चाललेला आहे. सहस्रचंडी भव्य दिव्य महिनाभराचा कार्यक्रम होता तो. पण त्याच याच्यामध्ये बाई आत्याला त्रास होऊ लागला. समर्थनगरमध्ये राहत होत्या, संभाजीनगरामध्ये समर्थनगरामध्ये ते राहत होते. तर अण्णास्वामींनी सांगितलं आप्पा बाईला रोज इथलं तीर्थ आणि कुंकू नेऊन द्यायचे आणि ते तुमच्याच हाताने बाईला द्यायचं. बाई म्हणायची, तुम्ही कल्पना करा, सद्गुरू आप्पा महाराज दिवसभर मूर्त्या पूजन भजन, रात्रीचं भजन करून रात्री 10:30-11 वाजता निघायचे. देऊळगा राजा तेव्हा सिंगल रोड होता, काय डबल रोड नव्हता, काय असं एवढं सगळं हे नव्हतं. त्यावेळेस आपल्याकडं पांढरी ओमिनी व्हॅन होती, त्याच्यामध्ये महाराज बसायचे 10:30-11 वाजता. बाई आत्याकडं जायचे, तीर्थ कुंकू द्यायचे आणि रात्रभर आत्यापाशी बसायचे आणि सकाळी 4:30-5 वाजले पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी. तुम्ही मला सांगा, 1 महिना असा क्रम चाललेला होता. पण महाराज कधीही अण्णास्वामींना म्हणले नाही अण्णा मी आज थकलो, आज मला कंटाळा आलाय की बरं वाटत नाहीये. मग हेच खरं पितृवचन. सद्गुरूंनी आप्पा महाराजांनी कधीही महाराजांचं मन मोडलं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत अण्णास्वामी जो अंतिम अनुष्ठान शेवटचा प्रवास ठरला की आता सोनईला जायचंय बाई आत्याला घेऊन पायी. तुम्हाला सांगतो 2.5 महिने महाराज रोज संभाजीनगर जिथे मुक्काम आहे तिथे महाराजांच्या तिथे जायचे. काय त्यांना पाहिजे, काय व्यवस्थेमध्ये पाहिजे तसे का करायचे. रात्री परत सकाळी महाराजांकडे. आणि तो प्रसंग मला अजूनही आठवतो. मी लहान होतो तेव्हा प्रवासात होतो आजोबांसोबतच. पहिलं शाकंभरी नवरात्र संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस 96-97ला ज्यावेळेस मंदिराची उभारणी सुरू झाली, 98ला प्राणप्रतिष्ठा झाली आपल्या मंदिराची. 97 साली शाकंभरी नवरात्र सुरू झालं आणि 99 सालचं जे आहे अंतिम अनुष्ठानमधलं जे नवरात्र आलं होतं शाकंभरी नवरात्र. मग त्यावेळेस काय झालं माहिती का, पण आप्पा महाराजांचं 9 दिवस अनुष्ठान असते त्या नवरात्रामध्ये. त्याच्यामुळं 9 दिवस महाराज जाऊ शकले नाही महाराजांना भेटायला. पायी प्रवासामध्ये भोगे वस्तीमध्ये महाराज होते. पण कसं असतं, म्हणजे अण्णास्वामींना एवढी ओढ लागली, अरे आप्पा कधी येणार 9 दिवस झाले भेट झाली नाही. शाकंभरी पौर्णिमा होती. आश्रमातला कार्यक्रम आटपला. रात्री 11:30 वाजले महाराजांना तिथं पोहोचायला. पण अण्णास्वामी 11:30 पर्यंत महाराजांची वाट बघत बसले होते. माझा आप्पा येणार आणि मला तांबूल देणार. ती ओढ अण्णास्वामींना, ती ओढ आप्पा महाराजांना. आणि फक्त शेवटी महाराजांच्या हाताने त्यांनी 13 जानेवारी 1999ला महाराजांनी समाधी घेतली. आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा आप्पा महाराज त्यांच्यासोबतच होते. आणि शेवटचं दूध सद्गुरू आप्पा महाराजांच्याच हाताने त्यांनी प्राशन केलेले आहे अण्णास्वामींनी.
आणि त्याच 13 तारखेला पहाटे 4:30 वाजता सद्गुरूंनी समाधीस्थ झाले. सांगायचं काय, असा दृढ भाव आपला पाहिजे. सद्गुरूंप्रती हे उदाहरण आहे आपल्या समोर आहे. मी काय 100-200 वर्षाचं काहीही सांगत नाहीये. गुरुभक्ती कशी असावी, पितृवचन कसं पालन करावं, सद्गुरू आज्ञा कशी आपण, हे आपल्या समोर उदाहरण आहे. सद्गुरू आप्पा महाराज हे त्यांनी करून दाखवलं. आज आपल्याला सांगतायत हे आपलं पुढचं कर्तव्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणताय, तिसरं वचन जो पालन करील ती विष्णूची महापूजा सांगितलेली आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन, भरपूर आहे काही सांगायला पण आता वेळ नाही तेवढा. चौथं वचन सांगितले सेवापती. सेवापती म्हणजे काय? सेवापती म्हणजे काय समजलं का काही? तुम्ही नुसते बसू नका, काहीतरी बोला, आपल्याला पुढं जायचंय. सेवापती म्हणजे आता हा उपदेश महिलांना सांगितलेला आहे. पतीची सेवा, जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते ती म्हणजे विष्णूची महापूजा सांगली. कोण कोण पतीची सेवा करतं सांगा बरं. बघा, संतांनी आपल्याला सावध केलेले, उपदेश केलेला आहे. सेवापती म्हणजे पत्नी जी आपल्या पतीची सेवा करते ती विष्णूची महापूजा आहे. कोणीच हातवरती केला नाही बरं का. नाही, तशी सेवा भरपूर करता तुम्ही. यांना काही कळत नाही, यांना काही समजत नाही, यांना एवढं जमतं, त्यांना तेवढं जमतं. ही सेवा भरपूर करता तुम्ही. आजकालची सेवा म्हणजे फार अवघड आहे. नाही बाजूलाच आहे, मग फार काही बोलत नाही. मग एकदा काय झालं बरं का, आता याच्यावरून आठवलंय. एक नवरा बायको असतात. ती नवरा ऑफिसला निघाला, कामावर निघाला की त्याची बायको काय करायची, अहो तुम्ही जाताना म्हणे मला दिवसभर करमतच नाही, जीव नुसता घाबरतोच माझा, मला जेवणच जात नाही, मला काही खावंच वाटत नाही. तिने खालून वरून पाहिलं तर 100 किलोचा गोळा झालाय म्हणे. मनात म्हणला, त्याची कुठे हिंमत आहे म्हणायची, ते मनात म्हणला. याने विचार केला, हे दिवसेंदिवस वजन वाढतच चाललंय, काय भानगडे बुवा. आणि कामावर निघाले की आपलं चालूच, मला की नाही घाबरल्यासारखंच होतं, मला की नाही खाणंच जात नाही, मला की नाही तगमगच होती, आणि तुम्ही लवकरच येत जा. त्याला वाटलं बाबा बाबा काय प्रेम आहे बाबा बायकोचं. हे म्हणे आज एक दिवस पाऊस म्हणायची गंमत, कायच करते, खाणं जात नाही, वजन तर किलो वाढायला लागले. एक दिवस हिने काय केलं, मी चाललो म्हणे कामाला म्हणून, मग तिने ते नेहमीप्रमाणे तुम्ही लवकर या, आणि मला जेवणच जात नाही, लवकर या. ते म्हणे बरं आज पाहतोच म्हणे. ते कामाला जातो म्हणून तिने काय केलं, असं समोर गेला आणि U-टर्न घेतला, मागच्या गल्लीतून घराच्या मागं आला. नवरा गेला, या मॅडमनी लगेच जे डब्बा केलेला असतो ना नवऱ्यासाठी, घेतला, सगळा मांडला, पद्धतशीर नाश्ता करून घेतला. बस आता काय म्हणे, बसल्या मॅडम बाहेर येऊन ओसरीवरती. तितकाच आवाज आला, 1 रुपयाचे 3 ऊस, 1 रुपयाचे 3 ऊस. अहो भैया इकडे या, हे घ्या म्हणे, 1 रुपया 3 ऊस द्या. मस्त
ऊस बीज खाल्ला पद्धतशीर, त्या चिवट्या पडलेल्या असतात ना ऊसाच्या, त्या पद्धतशीर ऊसाला एक काडी दिसू दिली नाही. नवरा घराला समजलं नाही पाहिजे, साफ. अर्धा एक घंटा गेला, आता कस तरी होऊ लागला, आता काय खावं काय खावं. तितकाच आवाज आला, 2 रुपयाचे पेढे, 2 रुपयाचे पेढे, ओ पेढेवाले या इकडं, द्या म्हणे पेढे. पेढे बिडे खाल्ले. आता वाजले 2 वाजले, आता कस तरी होऊ लागले म्हणे, आता भुकेने. मग आता काय करावं. घेतलं पावशीर तांदूळ, पावशीराचा भात केला गरम गरम. आता हे सगळं पाहत होता नवरा वरती छतावर बसून. काय चालू, हिचं जीव घाबरतो. त्याला अशी ते पूर्वीच्या घराला माहिती का, असं एक झरोका असायचं वाफ जाण्यासाठी, ऊन येण्यासाठी. तिथून सगळं पाहत होता ही काय चालू आहे प्रकरण. तिने भात केला पावशेरचा, मस्त भात बीत घेतला, असा रद्दा केला त्याचा, त्याच्यात पावशेर तूप टाकलं, चालू. आणि हे वरतून पाहू लागला. ते म्हणे माय त्याचं मस्त खाणं चालू आहे, आणि वरतून पाहता हिची लाल टपकली ना खाली, याला भूक लागलेली. ते म्हणे बरं, हिची जीव घाबरा असा होतो म्हणे का, पाहतो म्हणे आज. आणि भात बीत खाल्ला, सगळं आवरलं. 5 वाजले, मालक यायची वेळ झाली. बसली ओसरीवर येऊन एवढंसं तोंड करून, जसं का चिट पाखरू खाल्लं नाही दिवसभरीनी. माली बसली तिथं. हे आले 5 वेळेप्रमाणे मागून येऊन, अहो आले का द्या इकडं बॅग. लगे उचलली, पाणी बिनी दिलं. अहो मला की नाही आज मला दगमगच होते म्हणे, लवकर तुम्ही आले बरं झालं म्हणे. आता की नाही असं आता बरं वाटतं तुम्ही आल्यावर. हे म्हणे हो बरं वाटायला लागलं म्हणे. ही संताप होऊ लागला नाही याचं, हे सगळं पाहिलं त्यांनी. ते म्हणे तुम्ही असं काय धुसफूस करू लागले म्हणे, आल्या कधी नव्हते असं करत, आज काय धुसफूस लावली. तो म्हणे 1 रुपयाचे 3 ऊस. काय, ती एकदम डचकली. काय म्हणले, ती 1 रुपयाचे 3 ऊस आहेत म्हणे. तिच्या लक्षात आलं एकदम. पण म्हणे जाऊ द्या ना, काय बोलू लागले म्हणे तुम्ही, असे आडेवेडे काय येऊ लागले. तो म्हणे 2 रुपयाचे पेढे, आडेवेडे नाही म्हणे, पेढे आहेत म्हणे. मग ती जरा डचकली. ते म्हणे अहो असं काय, आज काय वात आला म्हणे तुम्हाला. वात नाही म्हणे, पावशेर भात. मग ती घाबरली. ते म्हणे असं मी सगळं पाहिलं म्हणे, तुझी काय सेवा आहे, काय भक्ती आहे, काय नवऱ्याला काही सांगू नको म्हणे. अशी आजकालची कलियुगातली सेवा पद्धती आहे. तुम्ही नाही बरं का, तुम्हाला मी म्हणत नाही, तर इथून गेल्यावर मला देताना शिव्या. तुम्ही सगळ्या सज्जन आहात, पतिव्रता आहात, पती सेवा करा. पण इथं मी सांगत नाहीये, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगताय, स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नोहे तुझा. याच्यासारखा अनुभव नाही. सत्य बोल मुखे. अण्णा स्वामींनी आपल्याला सांगितले, सत्याचे करिता सेवण तया होय ब्रह्मज्ञान. म्हणून संत तुकाराम सगळ्या संतांनी सांगितले, सत्य बोल मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे. म्हणजे काय, दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला दुःख होतं, ज्याला यातना होतात, तो काहीतरी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो, ती सुद्धा महाविष्णूची पूजा सांगितलेली आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितले, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. म्हणून आपल्या जीवनामध्ये निश्चय कशाचा करायचा आहे, सद्गुरु सेवेचा. महाराजांनी सांगितले गुरुमंत्र जपाचा. 34 माळा ह्या झाल्या पाहिजे. 34 माळा आपला गुरुमंत्राचा नियम आहे. आणि वर्षातून एकदा का होईना गुरुपौर्णिमेच्या दर्शनाचा नियम सर्वांनी केला पाहिजे. पुण्यतिथीला सोनईला गेलंच पाहिजे. आपल्या जसं पंढरपूरची वारी होती तशी महाराजांनी आपल्याला सुद्धा एक वारी लावून दिलेली आहे. लावून दिली म्हणजे महाराजांनी सुद्धा आपल्याला मार्ग दाखवलेला. कुठं, पाऊले चालती. सांगायचं काम,
पण याच्यातलं कोण कोण येतं बरं सोन्याच्या पायी दिंडीमध्ये? एकदा हात वरती करा. तुम्हाला खरं सांगू, आज गुरुपौर्णिमा आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला गुरुभक्तीचं ज्ञान सांगताय, पितृवचनाचं ज्ञान सांगताय, स्वामी काजाचं ज्ञान सांगतायत. आणि आपल्या अण्णा स्वामींनी शेवटच्या श्वासापर्यंत जगदंब 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 म्हणले आणि शेवटच्या श्वासापर्यंत पायी चाललेले आहेत. कोणासाठी? आपल्यासाठी, सर्व भक्तांसाठी बरं का. मग आपलं कर्तव्य आहे की त्या याच्यातून काही ना काहीतरी उतरावी व्हावी, की माझे सद्गुरू माझ्यासाठी माझ्या घरापर्यंत आले. मग आपण 2 दिवस सोनई क्षेत्रावरती जाण्यासाठी आपण तेवढा वेळ देऊ नये. केवढी मोठी ही गोष्ट आहे. वर्षातून पुण्यतिथीचा उत्सव जानेवारी महिन्यामध्ये असतो. षटतिला एकादशी संभाजीनगर आपल्या हरिहर सद्गुरू शक्तिपीठातून पायी दिंडी निघते श्री क्षेत्र सोनेसाठी. 3 दिवस लागतात. पण त्या 3 दिवसामध्ये 1 दिवस तरी या. कोण नागपूरचे भक्त येतात सांगा मला पायी दिंडीमध्ये? कोणते पुण्याचे भक्त पायी दिंडीमध्ये येत आहे? कोणते खामगावचे भक्त पायी दिंडीमध्ये येत आहेत? कोणते बुलढाण्याचे भक्त येत आहेत? पण महाराज तुमच्यासाठी बुलढाण्याला आले, खामगावला आले, नागपूरला आले, सगळ्या गावात आले. पण आपलं काम नाही 1 दिवस तरी महाराजांसाठी. इथं ही दिंडी कोणाची नाही आहे, कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, फक्त आणि फक्त सद्गुरू सेवेसाठी आणि फक्त महाराजांसाठी आपल्याला तिथं जायचं आहे. मग 1 दिवस आपल्याला वेळ काढता येत नाही? नुसतं सद्गुरू सेवा देव मजा आई सार्थक होईल जन्माची 1 दिवस तुम्ही वेळ काढा. गुरुपौर्णिमेला यायला सुद्धा अनेक कारण आहेत आपल्याकडे. वर्षातून 1 दिवस आहे. प्रत्येक गुरुमंत्रित भक्तांनी यायलाच पाहिजे गुरुपौर्णिमेला. नुसते टाळ्या, मी टाळ्यासाठी बोलतच नाही, टाळ्या वाजू नका. आपल्या सोबतचे जेवढे त्यांना सगळ्यांना घेऊन आलं पाहिजे. त्यांना संकल्प सांगितला पाहिजे की तुम्ही गुरु नाही वर्षभर जमलं तर नका येऊ, हरकत नाही. तुम्ही नातेवाईकाच्या याला सुट्ट्या काढता, मित्राच्या लग्नाला सुट्ट्या काढता, फिरायला जायला सुट्ट्या काढता. गुरुपौर्णिमा म्हणली, पुण्यतिथी म्हणली, सद्गुरू सेवेसाठी जायचं म्हणलं की आपल्याकडे 100 कारण आहेत. गाडी नाही, घोडं नाही, सुट्टी नाही, नोकर याच्यामध्ये हे नाही. अरे काय सद्गुरू सेवा अशी होत नाही. कारण काढून अंग काढून सद्गुरू सेवा नाही. हे मी सांगत नाही, हे सद्गुरू अण्णा स्वामी सद्गुरू अप्पा महाराज आपल्या सर्वांना सांगतायत की वर्षातून 1 हा आजचा दिवस जो आहे. आपले किती महाराजांचे किती शिष्य आहेत, आज किती इथं बसलेत, किती येणार आहेत. अहो तुम्हाला सांगतो, असे गुरु लॉन 10 जरी घेतले तर तेवढी सुद्धा आपल्याला कमी पडते. एवढी महाराजांची शिष्यांची संख्या आहे, एवढे भक्त आहेत. पण हा प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे, वर्षातून हे 2 दिवस मी चुकवणार नाही. तुम्हाला एरवी आग्रहच नाही. या सगळ्यांना मागं प्रपंच आहे, नोकऱ्या आहेत, ड्युट्या आहे, सगळं आहे. पण गुरुपौर्णिमा आणि पुण्यतिथी चुकली नाही पाहिजे. आजच्या दिवशी आपण संकल्प करूया. कोण कोण संकल्प करणार आहे? हात वरती करा. बरेच हात खाली आहेत, म्हणजे त्यांची काही इच्छा नाही आहे. असो, जो करील त्याला मिळणार आहे. महाराजांनी आत्ताच सांगितलं, हरी म्हणे सेवा करा, कराल सेवा तर मेवा लक्षात ठेवा. फक्त असो, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणजे तुकाराम महाराज म्हणताय ह्या सगळ्याचा सार जो आहे, जे आपल्याला फलप्राप्ती पाहिजे, नोकरी, लग्न, ज्यांचे लग्न झाले नाहीत त्यांनी सुद्धा पायी दिंडीमध्ये चला, लवकर लग्न होईल. कोणाकोणाचं राहिलेलं आहे? येणाऱ्या पायी दिंडीमध्ये पहिले ते चला. अहो आपल्या सद्गुरूंनी आपल्याला फार सोपं सोपं सांगितलेलं आहे. आपल्याला काय जंगलात जायचं सांगितलेलं नाही, 2-3 तास ध्यान लावून बसायचं सांगितले नाही, काही नाही. साधं सोपं सांगितलेलं आहे. आत्ताचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. 1 जुलै ते 7 जुलै ह्या दरम्यान सद्गुरू कृपेने सद्गुरू स्तोत्राचे पाठ झाले. कोणी कोणी केले?
वा, बरेच जणांनी. कोणाकोणाला माहिती होतं, ज्यांनी केले हात वरती करू नका. कोणाकोणाला माहिती होतं पाठ चालू आहे तिने हात वरती करा. केले नाही अशांनी हात वरती करा, ज्यांनी केले नाही पाठ. बर, कमी धाक. सांगायचं काय मला याच्यामध्ये, आपल्याला काही परीक्षा कमी जास्त काही नाही, पण सांगायचं काय त्याच्यामधून की ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यांनी ज्यांनी सद्गुरू पाठ, कोणी 3 केले, कोणी 11 केले, कोणी 7 केले, कोणी 1च केला, पण ज्यांनी ज्यांनी सद्गुरू स्तोत्राचे पाठ केले त्या सगळ्यांना सद्गुरूंनी अनुभूतीच दिली. तुम्हाला मी सांगतो, एवढं आपल्या सद्गुरू स्तोत्रामध्ये, योगपीठासनामध्ये एवढं सामर्थ्य. ते करा, त्याचं पठण करा, आपल्या पुढच्या पिढीला हे मार्गदर्शन करा. हे आपलं काम आहे, आईवडिलांचं काम आहे की बाबा तू IT इंजिनियर आहे, ऑफिसमध्ये घरी आला की तू माझ्या जे आपली महाराजांची उपासना आहे ती एकदा तरी तू दिवसभरातून केली पाहिजे. कोण सांगता असं आपल्या जे IT क्षेत्रामध्ये, त्यांना कोणीही सांगत नाही का नको नको नको, त्याचं काय हे वय आहे का, मग त्याचं काय बाहेर जाऊन मजा करायचं वय आहे का नुसतं. आज जर आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवलं नाही, सांगितलं नाही, पुढची पिढी संपली. मी तुम्हाला सांगतो, हे काहीही राहणार नाही. लक्षात घ्या, ही गोष्ट ही साधं सोपं नाही. आज जर आपण पुढच्या पिढीला, पुढच्या पाल्यांना, मुलांना जर आपण आज आपल्या सद्गुरू परंपरेचं महत्त्व सांगितलं नाही, सद्गुरू सेवेचं महत्त्व सांगितलं नाही, सद्गुरू उपासनेचं महत्त्व जर सांगितलं नाही, तर ती पुढची पिढी अशीच जाणार. तुम्हाला मी अगदी सत्य सांगतोय. जर आपण, आणि काय करायचे त्यांना सुद्धा आपल्याला काय मांडी घालून बसवायचं नाही. फक्त आणि फक्त 1 दिवस तू कुठला तरी नियम कर सद्गुरू सेवेसाठी जाण्याचा. आज किती तरुण मुलं आहे तिथं, आज अर्ध्याच्या वर सगळे वयस्कर मंडळी आहे, पण त्या श्रद्धेने इथं आलेले, त्या श्रद्धेने इथे येतात का, माझ्या आज गुरूंचा दर्शनाचा दिवस आहे, गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. हीच ओढ आपल्या मुलांना तुम्ही लावा. एकदा का होईना तुम्ही घेऊन या. त्या हा गुरुपौर्णिमेचा माझा ह्यावर्षी मला जमत नाही, ह्यावर्षी तू जा, असं थोडंसं तुम्हाला सांगावं लागेल, ते पेरावं लागेल. त्याच्याशिवाय हे होणार नाही. परमार्थ हा करावा लागतो बरं का, होत नाही. म्हणून संत समागमी करावी तातडी. घाई करा, परमार्थ घाईनी करावा लागतो. संसारात मेलं तरी संसार होत नाही, पण परमार्थ घाईनी करावा लागतो. क्षणोक्षणी करावा विचार. कुठला विचार करायचा आहे की आपल्याला ह्या भवसागरातून पुढे जायचंय. आयुष्य खातो काळ सावधान. आपलं आयुष्य संपत चाललंय. एक दिवस गेला म्हणजे आयुष्य कमी झालंय, वाढलेलं नाही. आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे आज आपण सांगितले. आता बरेच जण असे प्रश्न करतात, आम्हाला कुलदैवत माहिती नाही, आम्हाला आमचे सद्गुरू माहिती नाही. का माहिती नाही? मागच्या पिढीने सांगितलंच नाही, त्यांनाच माहिती नाही, ते तुम्हाला काय सांगणार आहे. तसं होऊ नये म्हणून आज आपण आपल्या पुढच्या पिढींना मार्गदर्शन करा. त्यांना सुद्धा सेवेची माहिती करून द्या, उपासनेची माहिती करून द्या. ते त्यांच्या कामी येणार आहे, लोकांना त्याचा फायदा होणार नाहीये. तुका म्हणे निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. सद्गुरू अण्णा स्वामी सुद्धा आपल्याला हे सांगतात बरं का. म्हणून आजचा जो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा, आजची ही सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतेचा दिवस आहे. आणि आज इथून काहीतरी आपल्याला संकल्प करून जायचंय, नुसतं यायचं नाहीये. इथं आल्यानंतर काहीतरी घेऊन जायचंय, संकल्प करून जायचंय की पुढच्या वर्षी मी येताना असा असा मी संकल्प आज इथे करतोय, त्याची पूर्तता पुढच्या वर्षापर्यंत झाली पाहिजे. जसं आपण मनामध्ये म्हणतो ना की माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, मी पुन्हा दर्शनाला येईल, गाडी झाली पाहिजे, घर झालं पाहिजे, तसा पारमार्थिक संकल्प करायचा आहे, प्रापंचिक नाही. प्रपंचातले सगळे प्रश्न सद्गुरू दूर करणार आहेत. न म्हणता न मागेता याची रमा होय दासी. पण आज परमार्थाचा संकल्प आपण करायचा आहे. आणि म्हणून आज
गुरुपौर्णिमेच्या ह्या दिवशी सगळ्यांनी संकल्प आपण सर्व मिळून करूया. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नो हे दुजा. मला सांगायला खूप आनंद होतोय की ह्या वर्षी कमीत कमी 70 ते 80 मुलं की जे IT क्षेत्रामध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवीण आहेत, असे मुलं गेल्या 5 दिवसांपासून आपल्या ह्या गुरुपौर्णिमेच्या तयारीला आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हे जर आज आपण त्यांना जर प्रोत्साहन दिलं नाही तर आज एवढ्या सुट्टी टाकून आपला वेळ देऊन आपल्या ह्या सद्गुरू सेवेमध्ये त्यांनी आपले 5 दिवस इथे दिले. गेल्या 5 दिवसापासून ह्या गुरुलॉनवरती आपण ह्या वर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतोय, तर त्या व्यवस्थेसाठी गेल्या 4 दिवसापासून ते सतत दिवस रात्र या सेवेमध्ये आहेत. पुढच्या वर्षी आपण सुद्धा संकल्प केला पाहिजे की जे आपले मुलं आहेत जे आले नाही त्यांना सुद्धा पुढल्या वर्षी ह्या गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी पाठवलं पाहिजे, असा तरी संकल्प करा, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सेवेची माहिती होईल, सद्गुरू कृपेची सद्गुरू भक्तीची त्यांना सुद्धा माहिती व्हायला पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी आपण सर्व संकल्प करूया. मग आज काय काय संकल्प करायचे 10 मिनिटांमध्ये आपण थांबूया, बराच वेळ झालेला आहे. निखिल सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणलेला आहे. जो आज आपण सत्य संकल्प करू, नारायण निश्चितच आपल्याकडून करून घेणार, स्वामीराज आपल्याकडून करून घेणार. मग आपल्याला काय संकल्प करायचा आहे की गेल्या 16-17 वर्षांपासून जी सामूहिक उपासना सुरू झालेली आहे, प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये आपली सद्गुरूंची सामूहिक उपासना सुरू आहे. त्या उपासनेचं बळकटीकरण कसं करायचं, त्याच्यामध्ये अजून बरेच आपले भक्त त्याच्यामध्ये कसे येतील, त्यांना कशी त्याची आवड निर्माण झाली पाहिजे, हे आपल्या सर्व भक्तांचं कार्य राहील. येणाऱ्या वर्षामध्ये जिथे ज्या गावामध्ये उपासना सुरू नाही त्या गावामध्ये उपासना सुरू झाली पाहिजे, आणि ज्या गावामध्ये उपासना होत आहे त्याचं बळकटीकरण कसं केलं पाहिजे, तिथे आपली संख्या कशी वाढली पाहिजे, आपले सर्व गुरुमंत्री शिष्यमंडळी तिथे कसे आले पाहिजे, याचा सुद्धा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. अनेक गावामध्ये उपासना चालू आहे, पण तिथले गुरुमंत्री शिष्य नुसते कारणं सांगतात. महिन्यातून एकच दिवस आहे, एकच तास आहे, रविवारी सुट्टीच्या दिवशी उपासना आहे, एकच तास आहे, एकच वेळ आहे, तरीही आपल्याला जमत नाही. मग आपण सद्गुरू सेवेचं सद्गुरू आज्ञेचं काय पालन करतोय? प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे. महिन्यातून एक तास आपण जर सद्गुरू सेवेसाठी देऊ शकत नाही, सद्गुरू कार्यासाठी देऊ शकत नाही, मग आपण काय सेवा करू लागलो? आपण आपली वैयक्तिक उपासना भरपूर करतोय, पण आपल्यासोबत या रे लहान थोर आपल्यासोबत सगळे आले पाहिजे ना. एकटा मी जाईन मी करील ते झालं, पण आपल्यासोबत 4 माणसं जोडले गेले पाहिजे, आपल्यासोबत 4 जण घेऊन उपासना केली पाहिजे. हे आज आपण संकल्प करायचा आहे. मी उपासनेला जाताना माझ्यासोबत 4 माणसं निश्चित घेऊन जाईल आणि त्यांच्याकडून सुद्धा उपासना करून घेईल, असा आज आपण संकल्प करूया. प्रत्येक शहरामधील उपासनेमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. सामूहिक उपासनेचं काय महत्त्व आहे आपण बघतो. आता इथे नाव घेत नाहीये, पण जे सामूहिक उपासना दर शुक्रवारी करतात, रोज करतात, त्यांचे 5 टाइम उपासना असते. ती उपासना असते ना, जे 5 वेळा जे करतात ते लहान मुलांपासून वयस्कर माणसापर्यंत सगळे ते 5 वेळा उपासना करतात दिवसातून. जर 5 वेळा जरी जमलं नाही ना तर 2 वेळा निश्चितच करतात, दुपारची आणि संध्याकाळची.
मग ते एकीचे बळ ज्याला म्हणतोय सामूहिक उपासनेचं ताकद काय आहे त्याच्यातून आपल्याला दिसते. आणि खरोखर हे शिकण्यासारखं आहे की आपण सुद्धा सामूहिकरित्या उपासना केली पाहिजे. एकीचं बळ ज्यावेळेस वाढतं तो आशीर्वाद, ती आवाज तो भगवंतापर्यंत पोहोचतो. एकदा तुम्ही जय जयकार करा, एक माणसाने जय जयकार केला आणि सगळ्यांनी केल्यानंतर कसं होतं बघा. रेणुका माता की. आता तुम्ही म्हणा सगळे. किती आवाजात फरक आहे. त्या फोर्सनी, त्या शक्तीनी, त्या ताकदीने ती आपली प्रार्थना तिथपर्यंत पोचते. हे समजून घ्या. हे लॉजिकली आहे, याच्यात विज्ञान आहे. हे काय उगाच सांगत नाही. म्हणून सामूहिक उपासनेला खूप महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गावातल्या भक्तांनी सामूहिक उपासनेला थोडंसं वेळ द्या, महत्त्व द्या. जे रिटायर्ड झालेली मंडळी आहे, जे आता भरपूर वेळ देऊ शकतात, अशाने सुद्धा सामूहिक उपासनेला थोडं प्राधान्य द्या, त्याच्यामध्ये वेळ द्या. तिथं जाऊन काहीतरी सेवा करा. घरी बसून टी व्ही पाहू नका, बाहेर फिरू नका. त्या दिवशी, उपासनेच्या दिवशी जे रिटायर्ड झालेले आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांनी तरी कमीत कमी तिथं जा, की जेणेकरून आपल्यासोबत आपले नातू येतील, म्हणजे तुमच्यासोबत पुढची पिढी सुद्धा घडेल. हे लक्षात ठेवा. आपली अवस्था अशी झाली बघा, ऐकायला भरपूर आहे. मोबाईल उघडले की प्रवचन आहे, टी व्ही लावला की भरपूर भागवत आहेत, कथा आहेत, शुक्तालला जायचंय, काशीला जायचं, सगळीकडे जायचंय, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण करायची वेळ आली का, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. अशी अवस्था झाली आपली. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. भक्ती म्हणते तू पुढे चाल, संसार म्हणतो थांब, अजून तुझं बरंच बाकी आहे, घर बाकी आहे, गाडी बाकी आहे, नोकरी बाकी आहे, EMI बाकी आहे. हे करू का ते करू, संसार करू का परमार्थ करू, अशी अवस्था झाली आपली. सांगा मी काय करू. तुकडोजी महाराज म्हणतायत, भक्ती करुणी जो, काय सांगितले बघा, भक्ती करुणी जो पोट भरे, परमार्थ करून जो पोट भरतो ना, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. म्हणून भक्तीनी जो प्रपंच करतो, परमार्थ करून जो प्रपंच करतो, त्याला कशाची कमी राहत नाही. आता आपलं सद्गुरूंच्या आशीर्वादाने हरिहर सद्गुरू शक्तिपीठातील जो भव्य असं जे मंदिर निर्माण तिथे चालू आहे, ते आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे. ही केवळ सद्गुरू कृपा आहे. आणि ज्या ज्या भक्तांनी त्याचा सहयोग केला आहे, त्यांच्या सहयोगाने, आपल्या सर्वांच्या सहयोगाने आता अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे. महाराज सद्गुरू आप्पा महाराजांच्या आज्ञेने त्याची प्राणप्रतिष्ठेची तारीख लवकरच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल. ते मंदिर आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तिथे आपल्या सर्वांना अशी इच्छा आहे की 365 दिवसामधून एक एक भक्तांनी रोज एक दिवस येऊन सेवा द्यावी. कसं वाटतं तुम्हाला? मला टाळ्या नकोय, उत्तर पाहिजे. कोणाकोणाला वेळ मिळणार? एकच दिवस, कधी तुमच्या इच्छेने, त्याला काही बंधन नाही. वा, सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे फक्त एक दिवस यायचं, जे महाराज सांगतील ती सेवा करायची. कोणी म्हणून तुम्ही आम्हाला झाडू मारायला लावणार आहे का? तसं सांगितलं ना ते, तो पहिला भक्त जो उदाहरण दिलं, तुला जे करायचं ते कर,
तुला झाडू मारायचं मार, तुला भजन करायचं भजन कर, जप करायचं जप कर, काहीच नाही करत, नुसतं बसून राह. 2 टाइम प्रसाद घे, संध्याकाळ झाली निघून जा. ती पण एक सेवा आहे, प्रसाद घेणे सुद्धा. पण अशी इच्छा आहे की आपल्या सुद्धा तिथे आश्रमामध्ये शक्तिपीठामध्ये ज्यावेळेस आपली पुनर्प्राणप्रतिष्ठा होईल, महाराजांच्या कृपेने अतिशय सुंदर तिचं आपण नियोजन करूया. आपल्या सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या सहकार्याने ती सुद्धा अतिशय उत्तम ती सेवा आपण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. बरेच विषय आहेत. आपल्या गुरुकार्याचं प्रसार प्रचार आपल्या भक्तांकडून व्हायला पाहिजे. जसं की आपण प्रत्येक परंपरेचं कार्य त्यांचे शिष्य करतात, आपल्या परंपरेचं कार्य कोण करणार हो? कोण करणार? मग मला सांगा, आपल्याला जर आपल्या गुरुविषयी, गुरु परंपरेविषयी जर काहीच माहिती नसेल, तुम्हाला एखाद्या भक्ताने प्रश्न विचारला दुसऱ्या परंपरेतल्या, अहो मला एखादं तुमच्या महाराजांचं एखाद्या अनुष्ठानाचं सांगा, किंवा महाराजांनी कशी तपश्चर्या केली ते सांगा, कोण सांगेल मला? इथं उठून सांगा बरं. साधं सोपं जाऊ दे, मागचं 50-100 वर्षात जाऊ द्या. सद्गुरू आप्पा महाराजांनी गायत्री पुरस्चरण कितव्या साली केलं तेवढं सांगा. कोणीही सांगू शकणार नाही. कोणत्या साली केलं? एक मी उदाहरण तुम्हाला सांगतोय, कोणीही सांगू शकणार. पण विश्वास नाही की तुमच्या श्रद्धा नाही आहे का? आहे. अभ्यास करायची वृत्ती नाही आहे फक्त. सद्गुरूंनी आपल्याला शक्ती सामर्थ्य ग्रंथ दिलाय. जसं रामदास स्वामींनी दासबोध लिहिला, सांगितलंय मी म्हणजे दासबोध आहे, म्हणलंय की नाही? दासबोधाचे पारायण कोणी कोणी केले? शक्ती सामर्थ्याचं पारायण कोणी कोणी केले? आपल्या अण्णा स्वामींनी आपल्यासाठी मार्गदर्शक म्हणून, परंपरेचा ग्रंथ म्हणून आणि आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी जो ग्रंथ लिहिला आहे तो म्हणजे शक्ती सामर्थ्य ग्रंथ आहे. त्याचं पारायण सामूहिक झालं पाहिजे. प्रत्येक आपल्या गुरुमंत्री शिष्याच्या घरी ते शक्ती सामर्थ्य ग्रंथ पाहिजे. पाहिजे की नाही? आपल्या लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत योगपीठासन स्तोत्र पाठच पाहिजे. च म्हणतोय मी, पाठच पाहिजे, त्याच्यात एक्सक्यूज नाही. अण्णा स्वामींचा गुरुमंत्र घेतलेले इथे बरेच भक्त आहेत. जय जय हरिनंदनाथ म्हणायला लावलं तर एकही म्हणणार नाही. जय हो जय श्री यतिराय म्हणाले कोणालाही जमणार नाही. का नाही? आपण अभ्यास करत नाही. माझं सांगायचं काय, मला याच्यातून काय येतं काय येते मी ज्ञान देण्यासाठी बसलेलं नाही. माझं असं म्हणणं आहे की आपण ह्या वाङ्मयावरती, ह्या महाराजांनी आपल्याला एवढी मोठी संपदा दिलेली आहे, त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला पाहिजे. सद्गुरू, आपल्या सद्गुरूच्या गुरुपरंपरेचा प्रसार प्रचार केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला पहिले माहिती पाहिजे बरं का. अण्णा स्वामींनी कोणत्या साली समाधी घेतली सांगा? मागचा आवाज येऊ द्या. माझं बोलणं कळतंय का? माग तारीख सांगा. बरोबर. हे उदाहरण मी का देतोय की हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या पुढची पिढीला तुम्ही सांगितलं पाहिजे, अरे मी कसा जाऊन सेवा करत होतो. आज मागच्या 25 वर्षापूर्वी जर सोनेला जायचं म्हणलं की किती ते खडतर तपच होतं. सोनेला जायचं म्हणजे गाडीनं, तेव्हा एवढ्या गाड्या होत्या का काय होतं, त्या घोडेगावपासून पायी जायचं, पाऊस पडला तर चिखल एवढा मोठा, तरीही आपण सर्व तिथे जात होतो की नाही? जे बाहेरगावचे भक्त आहेत ते जात होतो. महाराजांच्या तिथं महिना थांबायचो. मग हे आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे ना हो. हे काय बाहेरचं कोणी येऊन सांगणार आहे? माझ्या सद्गुरूंची सेवा मी कशी केली, बाहेर दुसऱ्यांचं जाऊ दे सोडा. ओ माझा अनुभव तर मी माझ्या पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे. त्यांना काहीतरी मोटिवेशन दिलं पाहिजे. तू सुद्धा कर बरं का. आम्ही बिघडलो नाही, तुम्ही
घडा. त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजे. सद्गुरू कार्याचा प्रसार प्रचार, जगदंब नामाचा गजर चोही दिशा, जसं अण्णा स्वामींनी जय जगदंब करत सगळ्या भारत भ्रमण केलं, पायी केलं. आपल्याला तर गाडीत बसून जायचंय, स्वतःची कार आहे, स्वतःची गाडी आहे, स्वतः आता बस आहे, एस टी, रेल्वे, सगळे सुविधा आहे. पण आपण जगदंब म्हणायला सुद्धा आपल्याला थोडंसं असं वाटतं, अरे म्हणू की नको. भेटल्यानंतर जय जगदंब म्हणायला काय हरकत आहे? हॅलोच्या ऐवजी तुम्ही जय जगदंब म्हणा. आपोआप कळलं, अरे नाही आपला गुरुमंत्री शिष्य आहे, आपल्या गुरु परंपरेतला आहे. करून तर बघा. साधं सोपं आहे हो हे. पण ही आपल्या सद्गुरूंची ओळख आहे. कोणती ओळख आहे? जय जगदंब 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 जय जगदंब. रेणुका माता की ही आपल्या सद्गुरूंची ओळख आहे. सद्गुरूंनी आपल्याला हा महान मंत्र दिलेला आहे, 4 अक्षरी जय जगदंब. जय जो 4 अक्षरे जपेन जगदंब जगदंब ऐसे म्हणेन, त्याचे दुष्टाक्षरे पुसीन. किती बघा, हे कधी कळल? ज्यावेळेस आपण योगपीठातून आईनं म्हणून विसर संपलं. एक एक ओळ जर आपण शांततेत वाचली तर आपल्याला कळेल. उपासना घडावी सगुण, घडो द्यावे. अहो फक्त तुम्ही योगपीठासन सावकाश वाचा, अभ्यास करून वाचा, तुम्हाला कोणाला काही विचारायची गरज नाही. त्याच्यात दान धर्म सांगितलाय, उपासना सांगितली आहे, भक्ती सांगितली आहे, सगुण उपासना सांगितली आहे, कशी करायची ते सुद्धा सांगितली आहे. जर आपल्याला अहंकार झाला तर त्याचं पतन सुद्धा कसं होतं ते सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी ही काव्य संपदा आपल्यासाठी दिलेली आहे, आपल्याला अभ्यास करण्यासाठी दिलेली आहे, त्याच्यावर चालण्यासाठी दिलेली आहे. आणि म्हणून आपण सद्गुरूंच्या मार्गे, त्या मार्गावरती चाललो पाहिजे. सद्गुरू अप्पा महाराज, सद्गुरू अण्णा स्वामींनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. आपली अवस्था प्रपंचात मी राहीन, व्यवहाराचे द्यावे ज्ञान, धंदा रोजगार हा वाढवून. तेव्हा आपल्या महाराजांनी धन पण मागितले, सांगितले बाबा मला धन पण, मग कशासाठी ते मागितले, काय केल्याने मिळणार आहे ते सुद्धा त्याच्यात उलगड आहे. म्हणून सगळ्यांनी अभ्यास करावा. एक तरी वर्षातून शक्ती सामर्थ्याचं पारायण करावं. लक्षात ठेवा, हे मी माझ्यासाठी सांगत नाही, तुम्हाला तत्वज्ञान देत नाही. नाही तर बसलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ तपोश्रेष्ठ सगळे आहेत, म्हणतील हे आज आलं ना मला ज्ञान सांगू लागले. नाही बरं का, महाराजांसमोर मी काय ज्ञान सांगणार. पण ही आंतरिक इच्छा मी फक्त सांगतोय की आपल्या सद्गुरूचं कार्य हे आपणच करायचंय आणि करायचंच आहे. म्हणा ना का मी एकटाच जायचंय, चलो हरकत नाही, कोणी नाही आलं तर मी जाणारच आहे. एकला चलो, आपला ठरलेलं आहे. एकोहम शिवोहम सच्चिदानंद रूपोहम. जे आले ते स्वामींचे, जे नाही आले ते सुद्धा स्वामींचे. मग आता येऊन आपलं सार्थकी करायचं का घरी बसून सार्थकी ज्यांनी त्यांनी ठरवायचं. प्रत्येक गावामध्ये सामूहिक उपासना, सामूहिक पारायण अरे व्हायलाच पाहिजे. लक्षात ठेवा ही गोष्ट. ज्याप्रमाणे गेल्या 14 वर्षांपासून जालना शहरातील भक्त मंडळी अन्नदान करतात गुरुपौर्णिमेचं. 14 वर्ष झालेले. अशा नाही बरं का, जरा जोरदार टाळ्या वाजवा, आपल्याला महाप्रसाद घ्यायचा.
बरं, तुम्ही म्हणता टाळ्या वाजवल्याने काय होणार आहे? काही होणार नाही. पण याच्यातून आपण काय घ्यायचंय? 14 वर्ष सातत्याने किती अडचणी आल्या असतील त्या लोकांना सुद्धा विचार करा तुम्ही. सोपं नाही आहे. 14 वर्ष एखादा नियम आणि एवढ्या मोठ्या 20-25 हजार लोकांचं अन्नदान दर गुरुपौर्णिमेला होतं, ते सगळी तयारी इथपर्यंत आणून देणं सोपं नाही. पण आपण त्याच्यातून सुद्धा काहीतरी शिकायचं आहे हो. हे शिकण्याचा विषय चालू आहे, सगळा अभ्यासाचा विषय आहे. बरं, मग तुम्ही म्हणता आम्ही काही करत नाही का? अजिबात मी असं म्हणलेलो नाही. त्या गैरसमज करून घेऊ नका. जो तो आपापली सेवा, जो तो आपापल्या परीने यथाशक्ती तन मन धनाने करतोय. परत मी मुद्द्यावर येतोय, सामूहिक याला महत्व द्या. सामूहिक हा शब्द अंडरलाईन करून ठेवा. इथे प्रत्येक आलेला भक्त, प्रत्येक आलेल्या भक्तांनी महाराजांच्या चरणी सेवा अर्पण केलेली आहे. कोणी धान्य दिले, कोणी दक्षिणा दिली, कोणी वेळ दिला, कोणी तन दिले, कोणी मन दिले, कोणी धन दिले. मी असं कधीही म्हणणार नाही काही केलेलं नाही, केलेलं आहे. पण सामूहिकरित्या जर केलं त्याचा आनंद फार वेगळा आहे. तोच सामूहिक अनुभव ह्या वर्षी पुणे जिल्ह्यामधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुण्या शहरातून ह्या वर्षी सामूहिकरित्या 105 जणांनी एकत्र येऊन आजच्या ह्या गुरुपौर्णिमेला जे ब्राह्मण पूजन असतं, ब्राह्मण बिदागी असते, ब्राह्मणासाठी जे जे आपण उपचार करतो, दक्षिणा, अभिषेकाची दक्षिणा, फलहार आहे, भोजन दक्षिणा, जे काय ब्राह्मणांचं आपल्या ह्या 4 दिवसामध्ये असतं, आज तो संकल्प, ती जबाबदारी पुणे शहराच्या शिष्य भक्त मंडळींनी घेतलेली आहे. 105 जणांनी आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे सद्गुरूंच्या चरणी सेवा अर्पण केलेली आहे. पुन्हा मी सांगतो, मी फक्त सामूहिक याचं तुम्हाला उदाहरण देतोय. सामूहिक केल्याने तो जो आनंद मिळतो तो अद्वितीय आहे. सामूहिक कार्याला खूप महत्व आहे बरं का. त्याचप्रमाणे आपणही सगळे संकल्प करूया. छोटे छोटे जे आपले शहर आहेत, गावं आहेत, पैशासाठी मी बोलत नाही. पुन्हा मी सांगतो, गैरसमज करून घेऊ नका. महाराजांनी धन भरपूर दिलेलं आहे, कशाची कमी नाही, कधी कमी पडणार नाही त्यांच्या कृपेने. माझा अट्टहास एवढाच आहे, सामूहिक येऊन तुम्ही उपासना करा, सामूहिक येऊन तुम्ही पारायण करा, सामूहिक येऊन तुम्ही नामस्मरण करा, सामूहिक येऊन सद्गुरु सेवा करा. त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे, लक्षात घ्या. मला तुमच्याकडून पैसा नकोय, तुम्ही देताच न म्हणताच. न मागे तयाची रमा होयदास. तुम्ही तुमचं कार्य करतात, फक्त एवढंच आहे की सामूहिक करा. मग आपण जर केलं तर आपली पुढची पिढी करेल. की गेल्या 2 वर्षापासून आपल्या हरिहर सद्गुरू शक्तीपीठामध्ये बालसंस्कार होत आहे, बालसंस्कार शिबिर होत आहे. त्या शिबिराचा सुद्धा प्रभाव असा झाला की त्या शिबिरामध्ये जे जे लहान मुलं आले त्या सगळ्यांच्या सद्गुरु स्तोत्र, योगपीठा स्तोत्र मुखोत्कट पाठ झालेले आहे बघा. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा तिथेच आलोय की आपल्याला पुढच्या पिढीला घडवायचं असेल तर सद्गुरु सेवेसाठी पाठवा. एक दिवस का होईना तुम्ही त्यांना पाठवलंच पाहिजे. घरी बसून माझा छकुला लाडू घरी आल्यावर, पण एक दिवस तरी तुम्ही पाठवा. ह्या वर्षी तर 60 जण, मागच्या वर्षी 30-35 जण होते, ह्या वर्षी 60 मुलं आले. आणि बरेच मुलांना नंतर कळालं की आम्ही पुढच्या वर्षी निश्चित येऊ. आणि हे सुद्धा ही फार मोठी कृपा आहे की आपली पिढी ह्या माध्यमातून घडतीये, याचा आनंद आहे. बालसंस्कार शिबिर अनिरुद्ध महाराज अनुरमा यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या नियोजनानुसार ते सर्व घडून येते. सद्गुरू आप्पा महाराजांचं मार्गदर्शन, हे सगळं तुम्ही विचार करा. आश्रमात आल्यानंतर त्या मुलांना बरोबर त्याची ओढ लागते. पुढल्या वर्षी जे मुलं आले ना यावर्षी, ते पुढल्या वर्षी घरी थांबणार नाही, ते जाणार म्हणजे जाणारच शिबिराला. का? तो आनंद आहे. जसं आपण आनंद घेण्यासाठी कुठं फिरायला जातो, कुठं बाहेर जातो, कोणी तीर्थयात्रा करायला जातो आनंद घेण्यासाठी,
तसे ते पोरंसुद्धा ते 3-4 दिवसाचा आनंद घेण्यासाठी शक्तिपीठात देण्याचा अट्टहास करतात. ही सुद्धा फार मोठी आपल्यासाठी उपलब्धी आहे. म्हणून सगळ्यांनी हे लक्षात घ्या. आपल्या पुढच्या पिढीला मी पुन्हा सांगतो, IT झाला म्हणजे त्याला परमार्थ करायची आवश्यकता नाही आहे का, मला एवढं सांगा. IT झाला तो IT ते मान्य आहे मला, त्याला भरपूर पॅकेज आहे, AC मध्ये बसलेला आहे. पण तुम्हाला सांगतो, जर त्यांनी परमार्थ केला नाही, परमार्थ म्हणजे काय हो, त्यांनी जर जप केला नाही, उपासना केली नाही, तर त्याला जाऊन तुम्ही विचारा काय फ्रस्ट्रेशन आहे त्याला. ज्याला 15-20 लाखाचं पॅकेज आहे ना, तुम्ही त्याला विचारा तुला 12-14 तास तू काय करतो. IT क्षेत्रातलं कोण कोण येतं, IT कंपनीत येतं. जे IT कंपनीत आहे, जे याच्यात आहे, त्यांना तुम्ही विचारा 14-14 तास काम करावं लागतं, झोप नाही, खाणं नाही, पिणं नाही. मग त्या अशा जीवाला थोडीशी तरी उपासनेची गरज आहे की नाही, ध्यान धारणेची गरज आहे की नाही. तुम्ही असं म्हणूच नका की तो खूप शिकलेला आहे. अहो, नासातले लोक, जे नासामध्ये काम करणारे वैज्ञानिक आहेत, ते सुद्धा ध्यान धारणा करतात तुमच्या माहितीचं. का? आतमध्ये शांत झालं पाहिजे, हे शांत झालं पाहिजे. ती ताकद फक्त उपासनेत आहे, जपात, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही करून घ्या. सांगायचं काय, जे आत्तापर्यंत म्हणले नसतील ना, तर आज इथून गेल्यानंतर उद्या आपल्या पोरांना तुम्ही म्हणा, बाबा तू 14 ने 15 घंटे काम कर, फक्त 15 मिनटं तू उपासनेसाठी दे. किती मिनटं म्हणलो मी? 15 मिनटं दे, पण ती तुझ्यासाठी आहे, वैयक्तिक आपल्या जीवासाठी आहे. म्हणून उपासनेचं खूप महत्त्व आहे. आणि आपल्या गुरुपरंपरेमध्ये आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने अनेक भक्त मंडळी मोठमोठ्या कार्यावरती रत आहेत, मोठमोठ्या पोस्टिंगवरती आहेत. महाराजांच्या कृपेने त्यांना भरपूर मोठमोठ्या पदावरती आहेत. त्याचाच अनुभव आता ह्या मागच्या 15 दिवसापूर्वी आलेला आहे. असे ते ज्यांना सद्गुरू कृपेने कुठला पुरस्कार, राष्ट्रपती आपल्याच सद्गुरू आप्पा महाराजांचे गुरुमंत्री शिष्य दीपक ढोणे हे पोलीस खात्यामध्ये आहेत आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. राष्ट्रपतीच्या हाताने त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचा आपण इथे सत्कार करूया. आलेले आहेत का? आलेले आहेत का? आले, या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल बरं का, ही व्यक्ती दर दिंडीमध्ये, पायी दिंडीमध्ये 4 दिवस न चुकता सुट्टी काढून येतात. आणि पहिल्या दिंडीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. माहूरला आले तेव्हा ते म्हणले होते, मी या पोलीस खात्यामध्ये आहे, माझी उन्नती कशी होईल माहिती नाही, पण माझ्या हातून ही सेवा घडली पाहिजे. माहूरच्या प्रवासामध्ये त्यांचं पोस्टिंग झाली. दुसऱ्या माहूरच्या प्रवासामध्ये त्यांना मोठं पद मिळालं आणि डायरेक्ट आता ह्या याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या हाताने त्यांचा सत्कार झालेला आहे. लक्षात घ्या, ही फक्त सद्गुरू सेवा आहे आणि श्रद्धेचं फळ आहे. रेणुका माता की. आता हे मोठ्याचं उदाहरण झालं, आता एक छोटंसं उदाहरण मी देतो. आता त्याचप्रमाणे आपल्या अकोला शहरामध्ये एक लिटिल चॅम्प झालेलं आहे बघा. लिटिल चॅम्प जे झी मराठीवरती येतं ना, लहान मुलांची स्पर्धा असते, लिटिल चॅम्प. जगदंबा निखिल देशमुख यांचे चिरंजीव हिमांशू देशमुख, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याला लिटिल चॅम्पमध्ये त्याचा 5वा नंबर आलेला आहे. आणि ही आपल्यासाठी फार मोठी गौरवान्वित गोष्ट आहे की आपल्या परंपरेमध्ये लहान लहान मुलंसुद्धा पुरस्कार घेण्यासाठी पुरस्काराच्या योग्यतेचे होत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. हा सगळा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. मला माहिती वेळ होतोय, आपल्याला जायचंय, पुढं गाडी आहे, दर्शन आहे, सगळं करायचं.
पण ही सुद्धा हाच दिवस आहे ना सगळा. हे मावशी पुढे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतका सुंदर म्हणतो तो. काल फार कठीण आहे. आपण बघतोय पेपर उघडला की अनेक प्रकारचे आपल्याला बातम्या वाचायला मिळतात. अनेक प्रकारचे दुःख आहेत, अनेक प्रकारचे संकट आहेत, अनेक प्रकारचे नाना ताप आहेत. त्याची शक्ती प्राप्त व्हावी, त्या संकटांना मात करण्याची ही सद्गुरूंकडून आपण प्रार्थना करूया. त्याची शक्ती आम्हाला तुम्ही द्यावी ह्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी. आणि वाईट याचं वाटतंय बघा, दर मंगळवारी प्रश्नाचा दिवस असतो आणि मुद्दाहून मी हा विषय सांगतोय तुम्हाला. जे नवीन लग्न झालेली मंडळी आहेत, मुलं मुली, 2, 3, 4 महिने झाले की त्यांच्यामध्ये वादविवाद आणि थेट प्रकरण कोर्टापर्यंत जाते. खूप वाईट गोष्ट आहे ही. याचा सुद्धा चिंतन आपण सर्वांनी केलं पाहिजे की किती त्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे, किती त्या गोष्टीला आपण हे केलं पाहिजे. 2-3 महिने 4-6 महिने झाले की लगेच डिवोर्सपर्यंत येतं. अरे काय खेळ आहे का हा? खूप वाईट गोष्ट आहे. ज्यांचे झाले नाहीत त्यांचं तर काही विषयच नाही, ते एकदम आनंदित आहे. ज्यांचे झाले नाही ते. पण याच्यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असं होऊ नये. फार वाईट गोष्ट आहे. कोणीतरी एकाने समजून घेतलं पाहिजे, कोणीतरी आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. खूप त्याची गरज आहे. म्हणून उपासना, त्याच्यासाठी उपासना जर आपल्या जोडीला असेल, सद्गुरू कृपा आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला ती वेळ येणार नाही. म्हणून उपासनेला खूप महत्त्व आहे. मुलीसुद्धा असो, ज्या तरुण मुली आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की उपासनेचं फळ फार मोठं आहे बरं का. हे सगळे माणसांसाठी, बायांनी, मुलींसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बघतो पेपर उघडले की ही इकडं पळून गेली, ती तिकडं पळून गेली, असं झालं तसं झालं. अरे काय, याचं सुद्धा चिंतन झालंच पाहिजे. का, कशी पळून जाती, कशामुळं जाती? की अरे आपले संस्कार काय कमी पडलेत का? नाही, तिला उपासनेची जोड द्या. आत्ता लहानपणापासून तिला उपासनेचं बाळ कडू पाजा, तर ती पुढे ते टोकाचं पाऊल उचलणार नाही. म्हणून उपासनेचं खूप महत्व आहे. उपासनेला दृढ चालवावे. रामदास स्वामींनी पहिल्याच ओळीत सांगितले उपासना करायची तर त्याच्यासाठी काय लागणार आहे? दृढ संकल्प, दृढ लागणार आहे. दृढ म्हणजे पक्का. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर. सद्गुरूंनी जी काय छोटीशी माझ्या हातून सेवा करून घेतली, पुष्पवाक्यातून जी महाविष्णूची सेवा आजच्या ह्या गुरुपौर्णिमा पर्व काळावरती जी झाली आहे ती सद्गुरूंच्या भगवतीच्या चरणी समर्पण करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्व भक्त मंडळी जे आहेत, शिष्य मंडळी जे आहेत, त्यांचं पुनश्च एकदा जे जे आले त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. कारण की आपण एवढ्या वेळात वेळ करून इथपर्यंत आलात, न चुकता आलात. प्रतिवार्षिकप्रमाणे सद्गुरूंच्या दर्शनासाठी
खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण पुन्हा एकदा सांगेन, पुढच्या वेळेस येताना जे आपले गुरुमंत्री शिष्य, आपल्याला दुसऱ्यांना कोणाला म्हणता येणार नाही, जे गुरुमंत्री शिष्य आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही इथं आणलं पाहिजे. हा संकल्प करा. सामूहिक उपासनेचा संकल्प करायचा आहे, पारायणाचा संकल्प करायचा आहे. आज जाताना महाराजांना सांगून जायचे की हे सर्व माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या हातून करवून घ्या. तुझी तूच करुणी घ्यावी सेवा, जीवाला हेची वळण लावा, अखंड असो ऐसा धावा, सर्व काळ रेणुका माता की. राजाधिराज योगी. उठू नका कोणी, 2 मिनिटं बसा. महाराज सांगतील त्यावेळेस उठायचं. 2 मिनिटं बसून राहा, उठू नका, रांग लावू नका, जर बसून राहा जरा 5 मिनिटं. सद्गुरु अप्पा महाराज की जय, की जय.